बुलढाण्यात पाझर तलाव भूसंपादन प्रकरणात मोबदला न मिळाल्यानं न्यायालयाच्या आदेशानंतर जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे यांचे प्रशासकीय वाहन जप्त करण्यात आले। मोताळा तालुक्यातील गोतमारा कोऱ्हाळा शिवारात 2009 मध्ये पाझर तलावासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता। या प्रकरणी मलकापूर दिवाणी न्यायालयानं 2023 मध्ये 5,58,010 रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते। तरीही दीर्घकाळ मोबदला न मिळाल्यानं न्यायालयानं ही कारवाई केली आहे। वाहन जप्त झाल्यानंतर जलसंधारण अधिकाऱ्याला सहकारी कर्मचाऱ्याच्या दुचाकीवरून प्रवास करावा लागला। याबाबत शेतकऱ्यांचे वकील ॲडव्होकेट विनोद बावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। कोराळा बाजार तालुका मोताळा येथील शेतकऱ्यांच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मलकापूर येथे केसेस या पेंडिंग असून त्या दरखास्तीच्या आहेत। त्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी त्यामध्ये पेमेंट रक्कम भराव्यास पाहिजे होती, पण ती त्यांनी भरलेली नसून याआधी त्यांची खुर्ची सुद्धा जप्त झालेली आहे। तरी आज रोजी आम्ही त्यांची जी शासनाची गाडी आहे ती जप्त करण्याची कारवाई करत आहोत। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचे पैसे भरावे ही विनंती आहे त्यांना। नेमका प्रकरण काय आहे? प्रकरण ओझे गोतमारा येथील पाझर तलावामध्ये यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या असून त्यांचा रखडलेला मोबदला आहे आणि दिवाणी न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्यांनी रक्कम भराव्यास पाहिजे होती, परंतु भरली नसल्यामुळे आज रोजी आम्ही त्यांची ही गाडी जप्त करत आहोत।